श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांनी आपल्याला रोजच्या जीवनात काही वचने सांगितलेली आहेत, ती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहे. आमच्या सेवेत आला आहेस खरा, पण आमच्यापर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाही रे. तुला खूप त्रास होईल. अनेक वेळा तुझा विश्वास डगमगेल. आमची सेवाच काय, आमचं नावही नकोसं वाटेल तुला. पण आमच्या या परीक्षेत जर आमच्या चरणाला घट्ट चिटकून राहिलास ना, तरच पास होशील. त्यानंतरच तुझी सेवा मी स्वीकारू आणि मगच तुझा उद्धार करू. तुझ्या आयुष्यातील काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको. नाहीतर आयुष्य तुझं जिवंतपणीच उद्ध्वस्त होईल रे. तुझे सर्व दरवाजे बंद झाले ना, तरीही स्वामी महाराजांच्या हृदयाचा दरवाजा कायम तुझ्यासाठी उघडा असेल. तुला अपेक्षा ठेवायचेत ना, तर तू स्वामींपासून ठेव, इतर लोकांपासून नको. तू जर अडचणीत असशील तर स्वामी महाराज तुला तारतील, आणि एकटा असशील तर स्वामी महाराज स्वतः तुला सांभाळतील. तुला मार्ग सापडत नसेल तर स्वामी महाराज स्वतः मार्ग दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर ते अश्रू पुसायला स्वामी महाराज स्वतः येतील. फक्त स्वामी महाराजांना एकदा मनापासून साथ तरी घाल. ज्या वेळेला तुझं मन काही कारणांनी अस्वस्थ असेल, त्यावेळेला शांत राहा. कुणाशीही काही बोलू नकोस. अशावेळी मनातल्या मनात तू स्वामी महाराजांचं नामस्मरण कर. एक लक्षात घे, आपले श्री स्वामी महाराज आपल्यासोबत सतत असतात. त्यांना तुझ्या अस्वस्थतेचं कारण माहिती आहे. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळातच आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातील. मनाला प्रसन्न वाटेल. अनेक प्रश्नांची उत्तरे तुला सहज मिळतील. खूप काही शिकायला मिळेल. म्हणून ज्यावेळेला तुझं मन उदास असेल, अस्वस्थ असेल, त्यावेळेला कुणावरही राग नको काढू. फक्त नामस्मरण कर. हा एक तुझ्यासाठी खूप चांगला उपाय आहे. तुझ्यासोबत कोणीतरी वाईट वागतोय किंवा कामापुरतं तुझ्यासोबत गोडगोड बोलतोय, नंतर तोच तुला विसरून जातोय, हे तुझं प्रारब्ध आहे. गेल्या जन्माचं ते तू संपवत आहेस. पण तू त्या लोकांचा वाईट विचार करून स्वतःचं कर्म वाईट करून घेऊ नकोस ना. माझं लक्ष आहे तुझ्यावर. तू काहीही काळजी करू नकोस. जेव्हा तुला वाटेल ना की सहन करण्याच्या पलीकडं आहे, तेव्हा फक्त माझं नामस्मरण कर. सर्व काही माझ्यावर सोड. सर्वांचा हिशोब माझ्याजवळ आहे. तू फक्त भिवू नकोस रे. मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. वेळ कोणासाठीही थांबत नाही रे, आणि कोणालाही थांबवता येत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचं फळ भोगूनच संपवायचं आहे. माझी भक्ती केल्याने संकट कमी होणार आहे असं काही नाही, परंतु त्याचा वेग तरी कमी होईल ना. तुझा जर हात तुटणार असेल तर बोटावर तरी निभावेल ना. पण हे सर्व कळण्यासाठी तुझी स्वामींच्यावर श्रद्धा असणे गरजेचं आहे. आपल्या स्वामींच्यावर विश्वास असणे तेवढंच गरजेचं आहे. तुझ्या आयुष्यात तू खूप खचला आहेस, संपत चाललेला आहेस. तुला असं वाटतंय की सगळं संपलंय. त्यावेळेला एकच कर, आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात कर. दुसऱ्यांवर खूप वेळा विश्वास ठेवलास ना, एकदा तू माझ्यावरही विश्वास ठेवून बघ ना. कोणत्याही ज्योतिषाकडे हात दाखवून नशीब बघण्यापेक्षा तू एकदा हातात जपमाळ घेऊन स्वामी महाराजांचं नामस्मरण कर. आयुष्यात तुला कधीच काही कमी पडणार नाही. आयुष्याच्या वाटेवर चालताना गरज नाही लागणार कुणाची, भीती नाही वाटणार कशाची, कारण स्वामी सोबत असणार आहेत तुझ्या. मार्गही सोपा वाटेल, अंधारही नाहीसा होईल, कारण स्वामी सोबत असणार आहेत.
कशाला कुणाची वाट बघायची? का उगाच कसली काळजी करायची? सामोरं जा हसत संकटाला. नको घाबरू उद्याच्या भविष्याला, कारण स्वामी नेहमी तुझ्यासोबत आहेत. तू फक्त दुसऱ्याचं चांगलं करण्याची भावना तुझ्या मनात ठेव. आयुष्यात तुला कधीच काही कमी पडून देणार नाही मी. काही वेळेला आयुष्यात तुला खूप त्रास होईल, अडचणी येतील. ते गरजेचं आहे. तू वाईट आहेस म्हणून नाही, तर तू कुठंतरी चांगलं वागतोयस आणि हे थांबवावं आणि हे तुलासुद्धा कळावं. हे सगळं करण्यासाठी तुझ्या आयुष्यात कुठेतरी अडचणी ह्या येणारच आहेत. तुला जे समजून घेतील ना, त्यांना स्पष्टीकरण कधी देत बसू नकोस. आणि ज्यांना तुला समजूनच घ्यायचं नाही ना, त्यांना तू कितीही स्पष्टीकरण दे, त्याचा काही उपयोग होणार नाही. तुझी जिद्द आणि स्वामींच्या वरील विश्वास असा ठेव ना, की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुला मिळाल्या पाहिजेत. आयुष्याच्या वाटेवर चालताना काही गोष्टी तू सोडून द्यायला शिक ना. हा असंच का वागला, तो तसंच का वागला, हा असंच का बोलला, त्याने माझा विश्वासघात का केला, त्याने मला धोका का दिला. अरे किती त्रास करून घेणार आहेस? कोण कसं वागलं ह्या विचाराने स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार कर ना. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास कर ना. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या.